पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचं जागा वाटपाचं गणित देखील ठरल्याची माहिती सूत्रांकडूनच मिळते। पुण्यातील एकूण 165 जागांपैकी ठाकरेंची शिवसेना 91 जागांवर आणि मनसे 74 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं बोललं जातं। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये युती झालेली असली तरी मनसेला महाविकास आघाडीमध्ये अधिकृतपणे सामील करून घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय अद्याप तरी प्रलंबित आहे। इतर संभाव्य युतींबाबत चर्चा आणि बैठका देखील सुरू आहेत। मात्र शहरातील दोन्ही पक्षांचे जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। तसंच जर इतर पक्ष विशेषतः काँग्रेस या युतीमध्ये सहभागी झालेला नाही तर मात्र 91 आणि 74 हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याची देखील निश्चिती दिसतेय। मात्र इतर पक्षांचा सहभाग झाला तर या निश्चित झालेल्या फॉर्म्युल्यामध्ये काही प्रमाणात बदल होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात निश्चितच वाव आहे। बरं, अधिक चर्चेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे आपल्यासोबत आहेत। योगेशजी, खूप खूप स्वागत आपलं। चर्चांचं धुरा प्रत्येक राजकीय पक्षाचं सुरू आहे। दुसरीकडे ज्याची महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस वाट पाहत होता ते ठाकरे बंधू एकत्र आले सुद्धा। मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला काही जागांवरती ज्या ठिकाणी तिढा आहे तो सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र खऱ्या अर्थानं ठाकरे बंधूंनी एकत्र येत आव्हान नेमकं कुणासाठी उभं केलेलं आहे योगेश खैरे? हा, आपण म्हटलं ते बरोबर आहे की ज्या युतीची ज्या एकत्रीकरणाची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता ती युती नुकतीच जाहीर झाली आणि आता जागांचं वाटप जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। काही जागांवर थोड्याफार गोष्टी त्या पुढे मागे होतील आणि त्या पण सामोपचाराने मिटतील आणि दोन्ही पक्ष निवडणुकांना योग्य रीतीने ताकदीने सामोरे जाऊ। बरं, तुम्ही नेमका आव्हान कोणासमोर उभं करण्याच्या पूर्णपणे तयारीत आहात? कारण मुद्दे देखील ठरणं गरजेचं होतं, काही जागांचा तिढा सोडवणं देखील गरजेचं होतं। दुसरीकडे एक महत्त्वाचा प्रश्न अजूनही जो अनुत्तरित आहे की महाविकास आघाडीसोबत तुम्ही दोघेही जाणार का? कारण यापूर्वीपासून आपण बघतोय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही महाविकास आघाडी बरोबर होती। मात्र दोन राष्ट्रवादी एकत्र येणं किंवा तशा प्रकारच्या चाचपणी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं त्यानंतर मात्र महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठीचं हे अनुकूल वातावरण आहे असं मनसेला वाटतं का? नाही, यात आता दोन गोष्टी आहेत की आव्हान कोणासमोर उभं केलंय। तर तुम्ही मागच्या काळातली जर परिस्थिती बघितली असेल, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत मराठी माणसाच्या संदर्भात, मराठी भाषेच्या संदर्भात, मराठी अस्मितेच्या संदर्भात ज्या प्रकारे दडपशाही गळचेपीचे प्रकार होत होते की हिंदी सक्तीचा ज्या पद्धतीने विषय आणला गेला, दादरच्या कबूतरखान्याच्या माध्यमातून मराठी माणसालाच आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, अनेक ठिकाणी मराठी माणसाला घर नाकारायचे सातत्याने प्रयत्न होते। तर ही जी साजरी सगळी परिस्थिती आहे, तर आव्हान जे आहे ते मराठी द्वेष्टे जे लोक आहेत, मराठीवर अन्याय करणारे जे लोक आहेत, या सर्वांसमोर उभं राहिलेलं आव्हान म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची युती। आणि आपण ज्या पद्धतीने आता सांगितलं की जागा वाटपाचे विषय ते आता सामोपचाराने मिटतील। बरं, पण योगेशजी, मूळ अडचण त्या ठिकाणी येऊ शकते मनसेसाठी म्हणा किंवा मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी देखील। कारण काही ठिकाणी मराठी विरुद्ध हिंदी हा असलेला वाद, त्या ठिकाणी जर आपला उमेदवार उभा करून निवडून आणण्याचं जर आव्हान आलं तर मग हिंदी विषयीचं तुमचं धोरण नेमकं काय असेल? दुसरीकडे जे भोंगे लावण्यात आलेले होते त्या भोंग्यांसंदर्भातला देखील विषय हा मनसेला अनेक ठिकाणी अडचणीचा ठरू शकतो। अशा वेळेला नेमकं काय कराल? कारण तुमची लढत ज्यांच्याशी आहे त्यांनी समसमान त्या ठिकाणी काही मुद्दे, मग ते हिंदी संदर्भातले असतील किंवा मग भोंग्यांसंदर्भातले असतील, ते स्पष्टपणे पाहायला मिळतं। मात्र हे आव्हान आता निवडणुकांच्या तोंडावरती मनसे कसं काय झेलणार? योगेशजी, तुमचा मागाचा एक प्रश्न राहिला की महाविकास आघाडी संदर्भात, महाविकास आघाडीच्या संदर्भात आम्ही एक स्पष्ट धोरण आहे की आमची युती ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांसोबत आहे। आम्ही काही महाविकास आघाडीचा भाग नाही आहोत। आता पण वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत, पुण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने, मुंबईमध्ये वेगळ्या पद्धतीने, तर अशा पद्धतीने ज्या गोष्टी घडताना दिसत आहेत तर त्या संदर्भात आमची भूमिका, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासोबत आहोत। त्यानंतर जर पुढे काही गोष्टी घडल्या तर त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ। आता तुम्ही हिंदी बाबतचा जो विषय सांगितलात, तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची जी स्थापना आहे
ती स्थापनाच मुळात मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणूस यांना डोळ्यासमोर ठेवून झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्कांचं संरक्षण करणं, मराठीच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणं हा आमचा पूर्णपणे अजेंडा असणार आहे. पहिल्यापासून सुरुवातीपासूनच हा आमचा पक्षाचा बेस हा राहिलेला आहे. त्यामुळं ज्या वेळी हिंदी सक्तीचा विषय येईल, आताच मागच्या काळात आपण बघितलं की हिंदी थोपवण्याचा, हिंदी लादण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न झाला, त्याला जोरदार विरोध हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षांकडून झाला. आणि इथून पुढे ज्या वेळी अशा पद्धतीने आक्रमण होण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेस आम्ही कडवा संघर्ष करून याला उत्तर नक्की देऊ त्या पद्धतीने. बरं, नक्कीच पुढचा सगळाच काळ जो आहे सगळ्याच राजकीय पक्षांसाठी संघर्षाचा आहे. कारण शेवटी तुम्हाला मतदारांना खुश करायचं आहे, मतदारांना आवाहन करायचं आहे आणि मतदार तुमच्या उमेदवारांना कसं निवडून आणतात याकडे आमचं देखील लक्ष असेल. धन्यवाद योगेश खैरे, तुम्ही आमच्या सोबत जोडला गेलात आणि या संदर्भातली चर्चा केली. त्यानंतर वळूयात आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे, कारण राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर येते.